हाय गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर कालच दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या, मग सकाळच निघलो कॉलेजला जायला. आज डायरेक्ट सोयंबाईच्या बरोबर निघलो कारगर स्टेशनला जायला. आणि सोयंबाईने गाणी बघा हल्दींचं लावलेलं गाडी. तर सुटे या पोऱ्याला लागत होती बाईक वर जाताना थंडी, मग घेतला त्याला गाडी. न या बाईला गाडीने घेतल्या, त्याचा आनंद के गगनानच मावत नव्हता. लय खुश झालता, थँक्यू थँक्यू बोलत होता. मग तसा ट्रेन मध्ये गेलो. आता सगळी पोरं इथं शुभी आहेत ना. दक्ष बाईला आज भेटलेली त्याची मैत्रीण, मग बोलत होता तिच्याशी तिकडे साईडला बसून. स्टेशन उतरलो पनवेलचे ना. आला तन्मय बाईला असती चालत होता. कॉलेजच्या रस्त्याने जाताना वरती बघला तर बसलेली सगळी कबुतरा. बरं याही काम केलं तर वाट लागल ना. त्या कबुतरांवरली नजर खाली केली तर दिसली ही दोन कबुतरा तिथं उभी थांबलेली. कायला थांबलेली काय माहित. मधले सुट्टीन लागला ईशान भाई पावभाजी खायला, पण व्हिडिओ कार्य होते म्हणून खाईत नव्हता. नंतर खाली ना बघा आता असतीच कसा लपून खात. चैतन्याने सँडल घातलेली, मग काय लावली ना सराई काराला ना फिरत होता. मग बिनचपलीशी अख्ख्या कॉलेजमध्ये. कॉलेज सुटल्यावर शुभम भाईने दिलेली सेल्फी काढायला पोज बघून सगळी हसत होती. तर या पोऱ्याने दाखवलं दोन आतमधीनच माखरा आरामधीन आला. मग कार्तिक भाईच्या बरोबर निघलो घरी यायला. आणि संध्याकाळी ट्युशनला गेल्यावर नील भाईला दिलती त्याच्या फ्रेंडनी गार्डियन बेलची किचन. मग भाई दाखवित होता ना. भेटला आपल्याला अवधूत आणि सर्वेश भाई. लई खुश होता कारण झालता आता त्याचं युट्यूबला 5K सबस्क्रायबर कंप्लीट. मग 9 वाजता ट्युशन सुटल्यावर निघलो घरी यायला. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.